आज आपण बघणार आहोत घटस्थापना पूजाविधी, म्हणजे मंत्र काय म्हणायचे, त्यानंतर मंत्र येत असतील तर काय करावं, घटस्थापनेची मांडणी कशी करावी. त्याआधी मी तुम्हा सर्वांना एक सांगू इच्छिते, घटस्थापना तुमच्या पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच त्यामध्ये प्रकार आहेत. मी तुम्हाला सांगते, कोणी परडीवर घट बनवतो, कोणी पत्रवाडीवर बसवतं, त्यानंतर कोणी कलशावर म्हणजे त्या घटावर नारळ ठेवत नाही. तर असे विविध प्रकार आहेत. तर ते तुमच्या पूर्वापार जे चालत आलेले आहेत त्या पद्धतीनेच तुमचा घट असायला हवा. मात्र पूजा कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते आपण बघू. तर सगळ्यात आधी तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर एक वस्त्र टाका. त्यानंतर सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलन करतो. तर अखंड दिवा तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये तुम्ही वात वगैरे घालून तेल वगैरे टाकून अखंडित दिवा हळदी कुंकू लावून प्रज्वलित केला. त्यानंतर आपलं जे पूजेचं ताट आहे, पूजेच्या ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षत, फूल, त्यानंतर पंचामृत हे असायलाच पाहिजे. पंचामृताने आता काय करायचं आहे, एक सुपारी घ्या. त्याला आपण गणपती म्हणून पूजा करणार आहोत. देवघरातला गणपती घेऊ नका, कारण आपण घटस्थापनेजवळ ठेवणार आहोत, तर 9 दिवस तो हलवायचा नसतो. तर सुपारी घ्या. चौरंगावर किंवा पाटावर जे काही तुम्ही ठेवलं असेल तिथे तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. सुपारी घ्यायची आहे. तामणामध्ये 3 वेळा स्वच्छ पाण्याने, 3 वेळा पंचामृताने, 3 वेळा परत स्वच्छ पाण्याने गणपती अथर्वशीष येत असेल तर म्हणा, नसेल येत तर ओम गणपती नमः म्हणा. गणपतीला स्वच्छ अंघोळ घालून झाल्यानंतर तुम्ही विड्याच्या पानावरती तांदूळावरती सुपारी गणपती म्हणून स्थापित करा. त्याला हळदी कुंकू, अक्षत, फूल, लाल फूल, दुर्वा अर्पण करा. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा मंडल काढून. ही झाली गणपतीची पूजा. आता आपल्याला घट बसवायचा आहे. माझ्याकडे कसा घट बसतो मी सांगते. आमच्याकडे पत्रवाडीवरती घट बसवला जातो. तर मी खाली एक सांडू नये म्हणून ताट घेते. ताटामध्ये पत्रवाडी ठेवते आणि सगळी अशी माती पसरवते. स्वच्छ माती करून घ्यायची. आपण माती पसरवून घेते. त्यानंतर मध्ये थोडासा असं भाग ठेवते ज्याच्यामध्ये तुम्हाला जो मातीचा जो घट आहे मी जो आणते तो मला तिथे ठेवायचा असतो. त्याला मी कलावा बांधते, कुंकवाने स्वस्तिक काढते, रेषा ओढते साईडनी 2 खालून वरपर्यंत अशा पद्धतीने. त्यानंतर 9 प्रकारची धान्य आजकाल मिळतात, विकतच मिळतं, किंवा मग त्यामध्ये आपल्या घरातलं पण तुम्ही ॲड करायचं असतं, मिक्स करायचं असतं आणि ते धान्य तुम्हाला असं टाकायचं असतं साईडनी. त्यानंतर त्या घटामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे. सुपारी, पैसा, हळदी कुंकू, अक्षत, फूल तुम्हाला हे टाकून घ्यायचं आहे. कलावा बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरची तुम्हाला विड्याची 5 पानं ठेवायची आहेत. त्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला त्या घटाची पूजा करायची आहे. आता एका आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या. ओम ऐं आत्मतत्व शोधयामी नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्व शोधयामी नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्व शोधयामी नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्व शोधयामी नमः स्वाहा असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे शेवटचं म्हणताय ना, ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्व शोधयामी नमः स्वाहा असं म्हणून तुमच्या हातातील जे पाणी आहे ते तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आचमन करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. ती तुम्हाला तिथे ठेवायची आहेत. तुमच्या कुणाकडे विड्याच्या पानावर ठेवतात, कुणाकडे तांदळामध्ये ठेवतात कुलदेवीचा टाक. तर मी आता ती सांगणार आहे. तर आता आपण कुलदेवीच्या टाकाची पूजा करणार आहोत. तर तुम्हाला कुलदेवीला पण पंचामृताने, पहिले स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने, मग परत स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आहे. तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं तुम्ही म्हणू शकता, किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. असं म्हणत तुम्हाला स्वच्छ पाण्याने आधी, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला कुलदेवतेचा टाक तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, अंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर विड्याची पानं ठेवली असतील, कुणाकडे झोपवून ठेवतात, कुणाकडे असं टेकवून ठेवतात. आमच्याकडे टेकवून ठेवतात, तांदळामध्ये ठेवतात. तर मी काय करते, असे कलश घेते तांब्याचे, त्याच्यामध्ये तांदूळ भरते आणि त्यावरती ती देवी ठेवते, म्हणजे जेणेकरून मला तिला वस्त्र घालता येईल, अलंकार घालता येतील. तुम्ही स्क्रीनवर दिसतंय, तुम्हाला बघू शकता मी अलंकार घालून वगैरे केलेला आहे. तर आता पूजा तर आता कुलदेवीचा टाक तुम्ही पानावर किंवा तांदळामध्ये ठेवला असेल तर तुम्हाला हात जोडून ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्य स्त्राही नो देवी दुर्गा देवी नमोस्तुते
असं म्हणून तुम्हाला टाकाला त्या नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ध्यान करायचं आहे, नमो देवे महादेवे शिवाय संतत नमा नम प्रकृती भद्राये नियता प्रणता स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमा ध्यायामी नमस्काराणी समर्पयामी असं म्हणून तुम्हाला परत आपल्या कुलदेवतेला नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला देवीला हळदी कुंकू अक्षत फूल वाहायचं आहे. तर त्याआधी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमा विलेपनार्थचंदनम समर्पयामी अलंकारार्थम अक्षदाम समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी. यामध्येच तुम्हाला कळालेलं आहे की तुम्हाला देवीला हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षत वाहायचं आहे, त्यानंतर फूल वाहायचं आहे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमा ऋतुकालो पुष्पम समर्पयामी असं म्हणून तुम्हाला देवीला फुलं वाहायची आहेत. त्यानंतर आता आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे. तुमच्याकडे जेही काही तुम्ही गोड बनवलं असेल ते तुम्हाला दाखवायचं आहे. दाखवण्याआधी मंडल काढून घ्या. त्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमा धूपम आग्रपयामी असं म्हणून धूप वाढायचं आहे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमा दीप दर्शयामी म्हणजे दिवा ओळायचा आहे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमा नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून तुम्ही जो काय गोडाचा पदार्थ बनवला आहे खाली पाण्याचं छोटंसं मंडल काढायचं आणि तो नैवेद्य देवीला दाखवायचा. आता महत्त्वाची गोष्ट अशी, मी जे आचमन करायला सांगितलं ते आचमन केल्यानंतर तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं की हळदी कुंकू वाहताना मंत्र म्हणायचा आहे, त्यानंतर फूल वाहताना मंत्र म्हणायचा आहे, अंघोळ घालताना मंत्र म्हणायचा आहे, त्यानंतर धूप दाखवताना दीप दाखवताना नैवेद्य दाखवताना. आता कसं आहे ना, संस्कृतमध्ये वाचायला थोडं अवघड जातं. आपल्याला जर येत नसेल, आपले शब्द चुकत असतील तर सरळ असं बोलायचं, हे देवी माते, हे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते आहे, मी तुम्हाला अलंकार अर्पण करते आहे, मी तुमची ओटी भरते आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही असं नैवेद्य धूप दीप दाखवताना सुद्धा म्हणू शकता. कारण मंत्रच म्हटला पाहिजे आणि मंत्र म्हटला तरच तो देवाला कळतो असं नाही आहे. आपल्या मनाचा भाव महत्त्वाचा. म्हणून मी सांगते मराठीमध्ये आपण असलं आपल्या मनातल्या मनात म्हणा किंवा हे देवी माते, मी तुला मनाभावापासनं पूजते आहे, माझी प्रार्थना स्वीकार कर. हे जेवढं तुम्ही मराठीमध्ये मनापासनं म्हणू शकता तेवढं तुम्हाला मंत्रातनं म्हणता येत नाही. त्यामुळे देव काही बघत नाही की यांना मंत्र येतो की नाही, तो तुमच्या भक्तीचा भुकेला आहे, श्रद्धेचा भुकेला आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या मनाला आपल्याला येईल त्या पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला अलंकार जे तुम्ही अलंकार ठेवू शकता ते तुम्हाला सगळे ठेवायचे आहेत. तुम्ही फळं घटासमोर ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ दुर्गादेवीची कुलदेवतेची आरती नियमितपणे करायचीच आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा म्हणून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. 1 पाठ केल्यावर 2 पाठ केल्यावर असे पाठ केल्यावर काय फळ मिळतं याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. पाठ कसा करायचा, नियम काय आहेत तेही सांगितलेलं आहे. तर पहिल्या दिवशी घटाला आपण नागवेलीच्या पानांची माळ लावत असतो. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ती माळ घटावर अशी आली पाहिजे. अशा पद्धतीनेच तुम्हाला ती माळ लावायची असते. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी शास्त्रशुद्ध पद्धतीने घटस्थापना करू शकता. आता मी तुम्हाला सांगते की घटस्थापनेचा मुहूर्त काय, कुठल्या मुहूर्तावर घटस्थापना करायची आहे. तर 3 तारखेला सकाळी 6:15 ते 7:22 शुभमुहूर्त आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त हा
सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 आहे. तुम्ही जर सकाळी करू शकत नसाल तर दुपारी 11 नंतर तुम्ही करू शकता. तसा तर पूर्ण दिवसच शुभ असतो. काही कारणास्तव तुमच्याच्याने मुहूर्तावर बसवणं झालं नाही तर काही हरकत नाही, घाबरून जाऊ नका. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घटस्थापना ही करू शकता.